नहीं किसी से भीख मांगते, हम हमारा हक मांगते, नहीं किसी से भीख मांगते, आयडिया वाल्यांचं करायचं काय, खाली डोके वरती पाय, वालों ने बहुत कमाया सालों ने, अरे आईटीआई वालों ने बहुत कमाया सालों ने। बाकी काही नाही सर. आज जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आहे मागण्या काय होत्या आणि कशा पद्धतीने तुम्ही ते सॉल्व्ह करणार आहात? विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त आहे. त्यापैकी काही मागण्या आम्ही आता त्याची कारवाई पूर्तता करण्यासाठी आजपासून कारवाई सुरू करतो आहोत. काही गोष्टी ज्या आहेत त्या PWDच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करू आणि त्याही आम्ही भविष्यामध्ये पूर्ण करून घेऊ. नेमकी मागण्या काय होत्या? पाण्याची सुविधा नाही आहे, RO प्लॅन नाही आहे, टॉयलेट बाथरूमची सफाई नियमितपणे होत नाही आहे, दरवाजे काही ठिकाणी दरवाजे नाही आहे आणि या प्रकारच्या DBTची पण एक मागणी आहे. DBTचा लाभ त्यांना मिळालेला नाही आहे. तर यापैकी काही गोष्टी ज्या आहेत ज्या आम्ही आमच्या स्तरावर करू शकतो त्याची कारवाई त्याची पूर्ण करण्यासाठी आम्ही आजपासून कारवाई चालू करत आहोत. मी हंसराज पाटील. आम्ही गेल्या वर्षी विद्यार्थ्यांसाठी आंदोलन केलं. औद्योगिक परीक्षण संस्थांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाचे प्रॉब्लेम्स होते, त्यांना DBTचे हप्ते वेळेवर पडत नव्हते, त्यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं आणि त्यांना स्वच्छते संदर्भात पण बरेचसे प्रॉब्लेम्स होते. आपण तेही सॉल्व्ह करण्यासाठी आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाची दखल आमदार रोहितदादा पवार यांनीही घेतली होती. दखल घेतली असून तरी मुख्याध्यापकांनी प्राचार्य साहेबांनी काही ती मागणी पूर्ण केली नाही. पण आम्ही त्याचं परत ती मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही मागच्या 3 दिवसाआधी प्राचार्य साहेबांना प्राचार्य महोदयांना आम्ही अल्टिमेटम दिलं होतं की तुम्ही 3 दिवसात आमच्या मागण्या पूर्ण करू. पण त्यांनी त्या मागण्या काही पूर्ण केल्या नाही. म्हणून आज आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र करून एक त्यांना निदर्शन दाखवलं आहे आणि त्यांना मागण्या त्यांच्या होत्या की त्यांना वेळेवर DBTचा हप्ता पडत नाही आहे आणि त्यांचे वसतिगृहातले मूलभूत ज्या त्यांच्या सुविधा आहेत, गरम पाणी येणं, सोलर हीटर, त्यांचं वॉटर हीटर ते बंद आहे आणि बाकी बरेचसे त्यांचे मुद्दे होते आणि वेळेवर स्वच्छता नाही.